मग ते त्यांनी त्यांचे संस्कार दाखवलेत ना. नाना असते तर एकतर ते उदयालाच आले नसते, आणि दुसरी गोष्ट भारत नानांचे संस्कार नाही आहेत ते घरातून सुना बाळींना बाहेर काढण्याचे. ते अवताडे घराण्याचे कदाचित संस्कार असतील. नानांनी मला मुलीसारखं सांभाळलेलं आहे, त्यांना 2 मुलं आहेत. मग उद्या येणाऱ्या सुनांना ते घराच्या बाहेर काढणार आहेत का? लोकप्रतिनिधी आहेत, महिलेवर बोलताना त्यांनी भान ठेवून बोलावं. काय आहेत ना ती तुमच्याकडे आम्ही देऊ. मी आले 3-4 महिन्याखाली. सोशल मीडियावर सुद्धा आरोप केले जात आहेत. आमदार साहेबांनी सुद्धा टक्केवारी घ्यायचा हे बघा, लोकप्रतिनिधींनी माझ्यावर टक्केवारीवरून आरोप करणं हे हास्यास्पद आहे. ज्यांचं अख्खं आयुष्य टक्केवारीवर गेलं त्यांनी माझ्यावर टक्केवारीवर आरोप करणं म्हणजे सो चूहे का के बिल्ली चली हजको. स्वतः ठेकेदार आहेत. आमदार होताना सुद्धा शेजाऱ्याला, जिथं माझ्यावर आरोप करताना शेजारी उभे राहिले होते ना, त्यांना टक्केवारी देऊन आमदार झालेले आहेत. बावनकुळे साहेबांसमोर शंभऱ्या पोरांच्या बोलणी खाऊन टक्केवारी देऊन यांना आमदार व्हायला लागते. ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय आहे? यांना पंढरपूरमध्ये यायचं म्हटलं तर विचारून यावं लागतं, आणि जे स्वतः ठेकेदार आहेत त्यांना जास्त टक्केवारीतलं माहिती आहे. माझ्या वैयक्तिक ह्याच्यावर बोलायला जाऊ नका. तुमचं काढायला गेलं तर लईच वाईट निघेल. आणि लोकप्रतिनिधींनी महिलांवर बोलताना जरा म्हणजे भान ठेवून बोलावं. स्वतःचे संस्कार इथं पाजळू नयेत. 5% घेऊन 5 कोटी रुपयाच्या, आता ती 5% झालं ना. मग ती त्याने किती खाल्लं असेल? डांबर सुद्धा रस्त्यावरच पोटात गेले यांच्या. संडास बाथरूम मध्ये सुद्धा यांनी खाल्ले. 5% नगरपालिकेला उद्देश नाही का? कोणाला उद्देश? 40 वर्ष यांनी नगरपालिकेत काय सुद्धा ठेवलं नाही, आता खायला मिळेना म्हणून. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा, परवा दिवशी यांनी सांगितलं की बाकीची जी कामं आहेत नगरपालिकेकडे टेक्निशियन नाहीये, आणि ती PWD कडे वर्ग करा म्हणून सांगितलं. 2014 साली तुकाराम मुंडे कलेक्टर असताना 110 कोटीची कामं तुकाराम मुंडे म्हणत होते की नगरपालिकेकडे प्रवर्ग करू नका, बरोबर आहे. आणि तरी सुद्धा परिचारकांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकून ती नगरपालिकेकडे प्रवर्ग करून नगरपालिकेने केली ती कामं 110 कोटींची. त्यावेळेस ती चालली कामं. तेच टेक्निशियन आता देखील आहेत. म्हणजे त्या काळी ती कामं चालत होती, पण आता चालत नाहीत. आता ती PWD कडे वर्ग करा म्हणते. म्हणजे त्यावेळीचे टेक्निशियन आता देखील आहेत, फक्त नगराध्यक्ष बदलले म्हणून. म्हणजे आता त्यावेळेस मलिदा खायला मिळत होता म्हणून PWD कडे चालत होती. आता मलिदा खायला मिळत नाही म्हणून PWD कडे वर्ग करा म्हणून असं चाललेत. कशासाठी हा म्हणजे हट्ट चालू आहे? आगस्ताळेपणा कोण करते? आमदार करते का मी करते? याचा विचार तुम्ही करावा. आणि बोलताना जरा म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी बोलताना भान ठेवून बोलावं, एवढंच मला सांगायचं आहे. टक्केवारीची भाषा त्यांनी करू नये. लोक त्यांना उत्तर देतील. मंगळवेढ्यापासून पंढरपूर पर्यंत टक्केवारीवर कोण चाललंय ही सगळ्या सोशल मीडियाला सगळ्यांना माहित आहे, कोण टक्केवारी खाते.